Acharya Shri Vijay Vallabh School, Pune brings to you a webinar on Marathi Bhashecha Godwa, Mahatva va Mahati. To know about the history and significance of Marathi language, to know about the oldest literature of all modern Indo-Aryan languages by our speaker, Professor Jayant Zorwekar. To encourage today's new generation to read the history of Maharashtra and the history of Marathi, our chairman, Shri Subhashji Parmar, has inspired and guided us. To get access to good literature, ideas, plays, stories, songs, etc., to know more about the heritage of Marathi culture, let's begin with our today's interesting webinar. सर्वांना सुप्रभात. आचार्य श्री विजय वल्लभ शाळेच्या वतीने मी स्मिता पात्रे विजय वल्लभ संडे आर मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. सुरेश भटांच्या या ओळीने मराठी भाषेची महती समजतेच. आज मलाही मोठा अभिमान वाटतो की माझी भाषा मराठी आहे. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आहे. आपल्या सर्वांस मराठी गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या शाळेचे चेअरमन श्री सुभाषजी परमार सर व शिक्षण समितीच्या सदस्यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आज आमचे प्रमुख वक्ते प्राध्यापक जयंत जोरवेकर यांच्यासोबत मराठी भाषेचा गोडवा, महत्व आणि महती या विषयावर अतिशय आकर्षक फेसबुक लाईव्ह वेबिनार आयोजित केला आहे. महाराष्ट्राची राजभाषा मराठी भाषा आहे. तिला समृद्ध करण्याची आपल्याला नेहमीच इच्छा असते. बाळाचे आपल्या आईबरोबर जे लढीवाळ नाते असते तेच नाते आपलेही मराठी भाषेबरोबर आहे. कवयित्री मनीषा मालसुरे म्हणतात, शब्दांनी नटते थटते मराठी, मोती जण ओठी ओघळती. मराठी भाषेचा आहे अभिमान, महाराष्ट्राची शान मराठीच. सर आज आपल्या बरोबर मराठी भाषेविषयी बोलणार आहेत. आज मराठी भाषेतील गोडवा, महत्व व महती या विषयावर अधिक माहिती जाणून घेऊया. निश्चितच विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व पालकांनाही याचा खूप उपयोग होणार आहे. आता मी आमच्या आदरणीय मुख्याध्यापिका सौ स्नेहल खटावकर मॅडम यांना त्यांचे विचार मांडण्याची विनंती करते. Good morning to one and all. It's a great pleasure to welcome you all to Vijay Vallabh Sunday Hour. I thank our today's eminent speaker, Professor Jayant Zorwekar, for accepting our invitation and presiding over the webinar on the topic Marathi Bhashecha Godwa Ani Mahatva. It is rightly said, conquest of learning is achieved through the knowledge of languages. Languages allows us to share our ideas, thoughts, and feelings with others. It has power to build societies. It is only language that can differentiate humans and make them superior culture. We at Acharya Shri Vijay Vallabh School provide the best platform to the students for the development of the language with well-equipped language lab as well as smart class. In order to have a good command over the English language, we plan and conduct various competitions like debate, elocution, storytelling, recitation, conduct role plays, and also arrange various international virtual exchange programs. I wholeheartedly thank our chairman, Sri Subhashji Parmar sir, for the great support given to us to arrange such an informative webinar. आज आपण मराठी भाषेचे महत्व व त्याचा गोडवा जाणून घेण्यासाठी ह्या वेबिनारचे आयोजन केलेले आहे. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे जिव्हाळा, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे ठसका, मराठी म्हणजे बाणेदारपणा. मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आजच्या वेबिनारची सुरुवात करूया.
आजच्या वेबिनारसाठी आपल्याला लाभलेले वक्ते प्राध्यापक जयंत जोरवेकर सर यांचा परिचय मी आपल्याला करून देणार आहे. सरांचा परिचय करून देणे ही माझ्यासाठी सन्मानाची आणि बहुमानाची गोष्ट आहे. सरांचे M.Com, B.Ed, DFM असे शिक्षण झाले आहे. सर मॉडर्न महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व उपप्राचार्य होते. सर NCERT भोपाळ दिल्ली वाणिज्य नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमाचे सदस्य होते. सर साहित्य संस्कृती मंडळाचे आजीव सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी व 12वी क्रमिक पुस्तकांचे लेखक संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. BBA, BCA, बिझनेस डेमोग्राफी आणि व्यवसाय पर्यावरणाच्या पुस्तकांचे लेखन संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. सर गेल्या 45 वर्षापासून सातत्याने साहित्य लेखन करत आहेत. सरांनी ललित साहित्यामध्ये वैचारिक लेख लिहिले आहेत, स्तंभ लेखन केले आहे, कादंबऱ्या लिहिल्या आहेत, कथा लिहिल्या आहेत, कविता लिहिल्या आहेत, तसेच काही ग्रंथांचेही लेखन त्यांनी केले आहे. सरांविषयी विशेष सांगायचे म्हणजे निळू फुले, ज्योती चांदेकर, राम नगरकर अशा दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी व्यावसायिक नाटकात अभिनय केला आहे. नाना पाटेकर यांच्या बरोबर सूर्योदय चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अवंतिका, टोकन नंबर अशा मालिकांमधून सरांनी काम केले आहे. महाविद्यालयीन जीवनात 6 वर्षे त्यांनी महाराष्ट्रातील अनेक संस्थांमध्ये वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेमध्ये अनेक वेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले होते. शैक्षणिक कामकाजासाठी सर संयुक्त अरब अमिरात व सल्तनत ऑफ ओमान मध्ये 5 वर्षे वास्तव्यास होते. तसेच बँकॉक जर्मन भाषा विकास आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर अनेक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कवी कुलगुरू कुसुमाग्रज यांचे सर शिष्य आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार सरांना मिळाले आहेत. आज मला मोठा आनंद होत आहे की असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहे. अधिक वेळ न घेता मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषयावर आपले विचार मांडावेत. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? येस सर. आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल नावातच विजय पण आहे आणि वल्लभ पण आहे. वल्लभ हे मांगल्याचं लक्षण आहे आणि वल्लभ या नावाला जवळजवळ 12,000 वर्षाची परंपरा आहे. या स्कूलचे चेअरमन माननीय श्री सुभाषजी परमार सर, सर्व नियामक मंडळाचे सन्माननीय सदस्य, प्राचार्य सौ स्नेहल खटावकर मॅडम, माझ्याशी ज्यांचा सतत संपर्क गेले 8 दिवस आहे त्या सौ दीपाली तारे मॅडम, ज्यांनी माझा आता चांगला परिचय करून दिला त्या स्मिता पात्रे मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हा कार्यक्रम पाहणारे सर्व सन्माननीय. आज कुसुमाग्रजांची जयंती आहे. 27 फेब्रुवारी हा दिवस कविश्रेष्ठ कवी कुलगुरू कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. जागतिक पातळीवर जी जी मराठी माणसं आहेत ती सगळी मराठी माणसं कुसुमाग्रजांच्या ह्या दिनाच्या दिवशी त्यांना मनपूर्वक वंदन करतात, अभिवादन करतात. म्हणूनच कुसुमाग्रजांना या त्यांच्या जन्मदिनाला आपण जागतिक मराठी भाषा गौरव दिन असं म्हणतो. शब्द हे रत्नासारखे लावण्यवान आणि पाचूसारखे लखलखीत असतात. शब्द हे रत्नासारखे लावण्यवान आणि पाचूसारखे लखलखीत असतात. जिथे जिथे ज्यांना ज्यांना हे शब्द वेचण्याची संधी मिळेल तिथे तिथे त्यांनी हे शब्द वेचावेत आणि ह्या सगळ्या शब्दरत्नांचा मोठा संग्रह आपल्या जवळ ठेवावा. ज्या क्षणी ज्या माणसाला या शब्दांचा प्रसाद द्यायची वेळ येईल
त्यावेळेला ही शब्दरत्न त्यांच्या हातावर प्रसाद म्हणून ठेवावी आणि रत्नानं रत्न वाढून या रत्नांचा प्रकाश किंवा रत्नांची आभा ही सर्व दुनियाभर कशी पसरते, किती रंग असू शकतात, हे सगळं डोळे भरून पाहावं. याची देही याची डोळा. कुसुमाग्रजांच्या बाबतीत मी मराठी भाषेकडे येणार आहेच आहे. तथापि अगोदर मी माझ्या गुरूंबद्दल म्हणजे कुसुमाग्रजांच्या बद्दल एक अर्धा मिनिट बोलतो. कुसुमाग्रज म्हणजे पावित्र्याचा, अत्यंत मोठ्या दैवी पुण्याईचा आणि अत्यंत मोठ्या बुद्धिमत्तेचा एक मोठा स्रोत परमेश्वरानं या पृथ्वीवर पाठवला. त्यांच्या रूपानं मराठी भाषा समृद्ध झाली. त्यांचे प्रत्येक शब्द हे अत्यंत महत्वाचे असतात. नव्हे तर त्यांचे शब्द हे आपल्याला काहीतरी वेगळंच चिंतन करायला लावतात. मराठी भाषा ही महत्वाची आहे, परंतु कुसुमाग्रजांना इतर भाषांचं वावडं नव्हतं आणि म्हणून त्यांचं लेखन हे मराठी भाषेमध्ये पण जगभराची ओळख करून देणाऱ्या अनेक प्रज्ञावंतांचा परिचय त्यांच्या लेखनामध्ये दिसतो. कुसुमाग्रज हा एकच मनुष्य असा होऊन गेला की ज्यांच्यावर टीका करण्याचं धाडस कोणाला झालं नाही. आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचतो किंवा काही व्याख्यानांमध्ये पण ऐकतो, दूरदर्शनवर पाहतो, काही वेळेला काही व्यक्ती एकमेकांवर टीका करताना दिसतात. पण कुसुमाग्रजांची मुळातच प्रतिभा एवढी जबरदस्त होती की त्यांच्या प्रतिभेला साधं नख सुद्धा लावण्याची इच्छा कुणाची कधी झाली नाही. शेवटपर्यंत साधेपणा हा कुसुमाग्रजांचा सगळ्यात मोठा अलंकार. सौजन्य त्यांच्या शब्दामध्ये. हे माझे गुरु म्हणजे आता तुम्हा सगळ्यांना सांगायला हरकत नाही, सकाळी परमार साहेबांचा फोन मला येऊन गेला आणि सुभाषजी परमारांनी मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना त्यांनी मला असं म्हटलं की तुम्हाला आम्ही शाळेत पण कधीतरी बोलवू. म्हटलं जरूर, कुसुमाग्रजांच्याच निमित्तानं मला बोलता पण येईल. परंतु ह्या कुसुमाग्रजांना मी माझ्या वयाच्या 12व्या वर्षी जाऊन भेटलो. लहान होतो, शाळेत होतो. एका दिवशी आमच्याकडे दर शनिवारी सांस्कृतिक तास असायचा आणि त्या तासाच्या वेळेला एका मॅडमनी आम्हाला कुसुमाग्रजांची एक कविता शिकवली. ती कविता ऐकल्यानंतर मला काय झालं आतमध्ये कळायला मार्ग नाही, पण संपूर्ण शरीर कुठल्या तरी एका अननुभूत संवेदनेनं भारून गेलं. जसं माणूस एखादा मंत्र भारित होतो तशी माझी अवस्था झाली. मी संगमनेरला राहतो, माझं बालपण संगमनेरला गेलं. कुसुमाग्रज नाशिकला राहतो. संगमनेर ते नाशिक हे 44 मैलांचं अंतर आहे. मला कुसुमाग्रजांच्याकडे जायचं होतं, त्यांना भेटायचं होतं, बघायचं होतं, म्हणून मी मॅडमना त्यांचा पत्ता विचारला. त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं. पण त्यावेळेला आमच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे मला त्यांच्यापर्यंत जाता येणं शक्य नव्हतं. वडिलांना पण मला एसटी भाड्याला जायचे याचे पैसे देण्याची पण त्यांची ताकद नव्हती. म्हणून मी माझ्या एका मित्रासह वर्तमान त्यांना सायकलवर भेटायला गेलो. संध्याकाळी 6 वाजता आम्ही सायकल संगमनेर सोडलं. पहाटे पहाटे आम्ही नाशकात पोचलो. तिथे एका वर्तमानपत्रवाल्याला कुसुमाग्रजांचा पत्ता विचारला, त्यानं सांगितला. आम्ही त्या दिशेने गेलो आणि सकाळी 6:40 मला कुसुमाग्रजांचं दर्शन झालं. पांढरा शुभ्र लेंगा, पांढरा शुभ्र शर्ट अंगावर, गळ्यात मफलर अडकवलेली, केस पाठीमागे वळवलेले, तेजपुंज चेहरा, एका बाजूनं सूर्य आणि एका बाजूनं कुसुमाग्रज असे दोन्ही मी एकाच वेळेला पाहिले. काही नाही, पुढे जाऊन मी झटकन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. ते पण भांबवले. मला म्हणाले, काय कोण तू, काय कशासाठी, काय, मला काही कळलंच नाही. म्हटलं काही नाही, माझं नाव जयंत जोरवेकर, मला एक कविता आमच्या मॅडमनी शिकवली. ते ऐकल्यानंतर मला काहीतरी वेगळंच जाणवलं. मला फक्त तुम्हाला बघायचं होतं म्हणून ते आलो. मग त्यांनी चौकशी केली, कुठे राहतो, काय राहतो. म्हणलं मी संगमनेरवरून आलो. ते म्हणे वेडा आहेस की काय, कसा आलास. म्हणलं सायकलवर आलो. ते म्हणे अरे काय चाललंय काय, तुम्ही वेडपट पोर आहात दोघं जण. त्यांनी आम्हाला आतमध्ये घेतलं, पाय धुतले आम्ही.
गरम पाण्याने. आणि मग त्यांच्या म्हणजे काकूंनी आम्हाला थोडे पोहे आणि दाण्याचा कुटाचा लाडू दिला खायला. आणि त्यावेळेला मी परत ते मला म्हणाले, काही लिहितोस का? म्हटलं मला मराठी आवडतं, मी मराठी लिहितो, मला निबंधात मार्क पैकीच्या पैकी असतात. मग त्यांना काय वाटलं कोण जाणे, मी परत त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्यावेळी त्यांनी मला पोटाशी ओढून घेतलं, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणाले, मराठी भाषेची सेवा कर, जेवढी जमेल तितकी, अखेरचा श्वास असेपर्यंत. म्हणून माझी वाणिज्य ही जरी ज्ञान शाखा असली तरी मी माझ्या मराठीचा अभ्यास वयाच्या 12व्या वर्षापासून ते आता मी 68 वर्ष चालू आहे माझं, अजून चालू आहे. हजारो व्याख्यानं झाली, हजारो लेख झाले, त्याचे रेकॉर्ड झाले. पण तरी सुद्धा मराठी भाषेचा हा एक वेगळा गोडवा आहे. हे तुम्हाला मुद्दाम मला सांगायचं होतं, कारण मराठी भाषेचा गोडवा यावर बोलताना मुळात मी आता विषयाकडे वळतोय. आपण महाराष्ट्रात राहतो, त्यामुळे आपल्याला मराठी भाषा सर्वसाधारणपणानं सगळ्यांना माहिती आहे असं आपण समजूया. याचा अर्थ असा की महाराष्ट्रात तसे अनेक भाषांची लोक राहतात, अनेक भाषिक लोक राहतात. इतरत्र म्हणजे भारतामध्ये जिथे लोकांना पोटापाण्याचे काही विषय असतात त्यावेळेला ती लोक महाराष्ट्राकडे येतात आणि महाराष्ट्रातच राहतात. परंतु मी असे खूप लोक पाहिले, माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, त्याच्यामध्ये जैन आहेत, मारवाडी आहेत, गुजराती आहेत, इव्हन कानडी आहेत, तेलुगू आहेत. या सगळ्या मित्रांना उत्तम मराठी बोलता येते आणि त्यांच्या घरी मी जेव्हा जातो त्यावेळेला मराठीचा संवाद कानावर पडतो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाला टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाला टिळा, हिच्या संगे जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. महाराष्ट्रातल्या दगडाधोंडापर्यंत ही मराठी जाऊन पोचली. अर्थात प्रादेशिकता हा एक मराठी भाषेच्या अस्मितेचा अभिमान आहे. कोकणात गेले की कोकणी मराठी वेगळं, मालवणात गेलो की मालवणी मराठी वेगळं, वऱ्हाड खानदेश या देशामध्ये गेले की तिथली वऱ्हाडी बोली भाषा वेगळी, पुण्यात आलं की पुणेरी प्रत्यक्ष अत्यंत शुद्ध अशी सन्माननीय मराठी भाषा वेगळी, मुंबईची मराठी भाषा वेगळी. ही प्रादेशिकता वेगवेगळी आहे. पण तुम्हाला खरं सांगतो की जेव्हा तुम्ही मराठी भाषा शिकता, आणि आपण मराठी माणसं तर नशीबवान आहोतच, कारण आपली मराठी भाषा ही मूळ संस्कृत भाषेमध्ये जन्माला आली. काही हजार वर्षांचा इतिहास आहे. संस्कृत भाषेला तर अभिजात भाषेचा दर्जा केव्हाच मिळालेला आहे. पण भगवंत श्रीकृष्णाने जेव्हा भगवद्गीता लिहिली ती सगळ्यांना समजण्यासारखी नव्हती. अर्जुनाला त्यांनी जो उपदेश केला, हे मूळ 18 अध्याय आहेत भगवद्गीतेचे, आणि हे सगळे अध्याय लोकांपर्यंत समजण्यासाठी, लोकांना पोचण्यासाठी संत ज्ञानदेवांनी ही भाषा प्राकृतात आणली. ज्ञानेश्वरीच्या रूपानं आपण ती वाचतो. संत तुकाराम महाराज यांनी ही मराठी भाषा तर एका वेगळ्याच पद्धतीने सर्वसामान्य लोकांना कळेल अशी त्यांच्या अभंगातून बांधली, ज्ञानेशांनी त्यांच्या ओवीतनं बांधली. समर्थ रामदास स्वामींनी तर मराठी भाषेला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं. महाराष्ट्राचं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी, निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, काय सुंदर शब्द त्यांनी शिवछत्रपतींच्या संदर्भात मराठीमध्ये लिहिले. क्षत्रिय कुलावतांस, असं जेव्हा त्यांचं तोंडातून शब्द बाहेर आले त्यावेळेला त्यावेळची बोलली जाणारी मराठी भाषा वेगळी होती. इतका प्रचंड इतिहास या मराठी भाषेला आहे. आणि संस्कृत मध्ये जर तुम्ही वाचलं तर तुमच्या असं लक्षात येईल की याला एक लय आहे. इतर भाषांना ही लय मी फारशी पाहिली नाही, हिंदी सोडून, पण मराठी भाषेला मात्र एक लय आहे आणि ती संस्कृत प्रचूर भाषा आहे. उदाहरणार्थ संस्कृत मधले काही शब्द आपण उच्चारले तरी आपल्याला त्याचा अर्थ कळतो, कारण मराठीमध्ये आपण हे शब्द उच्चारलेले असतात म्हणून. राष्ट्रस्य चित्तम
अर्थ समजला? राष्ट्रस्य, राष्ट्राचे चित्त, राष्ट्रस्य चित्तम, कृपणस्य वित्तम. कृपण हा शब्द नाही कळला तरी चालेल, पण वित्तम हा शब्द कळतो. कृपण म्हणजे कंजूस माणूस. कृपणस्य वित्तम, मनोरथम. कळला मला अर्थ? मनोरथ हा शब्द मी मराठीत पण नेहमी वापरतो. मनोरथम, दुर्जन मानुषाणाम. दुर्जन हा शब्द मला माहितीये, माणूस हा शब्द मला माहितीये. दुर्जन मानुषाणाम, स्त्रियश्चरित्रम, पुरुषस्य भाग्यम. याच्यातलं स्त्रियश्चरित्रम हा मला कळला, पुरुषस्य भाग्यम मला कळला. देवो न जानाति हे पण मला कळलं, कुतो मनुष्य ते मला कळलं. म्हणजे संस्कृतच्या भाषेचा हा जो लहेजा आहे, हा जो ताल आहे, हा ताल इतका वेगळा आणि विलक्षण आहे की जसं आपण एखादं दूध म्हणा किंवा एखादं पेय म्हणा घेतल्यानंतर त्याचं जेव्हा आपण साखर टाकतो, या साखरेचं आणि दुधाचं इतकं घट्ट मिश्रण झाल्यानंतर याच्यातलं दूध कोणचं आणि साखर कोणची हे आपल्याला कळेन असं होतं. इतकं गोड मराठी आहे. पायाला ठेच लागल्यानंतर पहिला शब्द आपल्या तोंडात येतो आई ग. कौतुकाचा शब्द जेव्हा आपण काही बक्षिस मिळवतो, घरी जातो त्यावेळेला आई बघ मी काय काय मिळवलंय, मला केवढं पारितोषिक मिळाले, मला बक्षीस मिळालं. आणि मग आई वडिलांचे आशीर्वाद, खूप मोठा हो, औक्षवंत हो, कीर्तिवंत हो, गुणवंत हो, ज्ञानवंत हो, केवढे मोलाचे शब्द एकत्र आलेले. याला कुठेही एक धार नाही. अर्थात याचा अर्थ मराठी भाषेला धार नाही असं नाही. ज्या ठिकाणी आपल्या मनांचे अनेक आविष्कार आपण समाजासमोर उघडतो, त्या त्या भावनांच्या प्रकारावर मराठी भाषेचे शब्द अवलंबून आहेत. त्याच्यात प्रहार करणारे शब्द पण आहेतच, पण हार घालणारे शब्द सुद्धा आहेत. म्हणजे मराठी भाषा ही फक्त प्रहाराची भाषा आहे असं नाही, मराठी भाषा ही हाराची भाषा सुद्धा आहे. मराठी भाषेला गती पण आहे, मराठी भाषेला प्रगती पण आहे, आणि म्हणून मराठी भाषा गोड आहे. मूळ गंमत अशी आहे, जसं दुधामध्ये दही असते, आपण दुधापासून दही तयार करतो, दही घुसळतो, त्याच्यातनं ताक तयार होतं, लोणी तयार होतं, लोणी कडवलं की त्यातनं तूप तयार होतं. यातल्या प्रत्येकामध्ये प्रत्येकाचे अंश आहेत, स्वरूप बदलली जातात, पण मूळ तेच राहते. आणि म्हणून मराठी भाषा हा या भाषेची महती त्याच्या गोडव्यातच आहे. कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं, बघा शब्द कसे असतात. प्रेम हा एक साधा शब्द आपण घेऊ. वि स खांडेकरांनी असं म्हटलंय की प्रेम म्हणजे नक्की काय? यौवन आणि सौंदर्य यांच्या संगमावर जाणवणारा क्षणभंगूर दिव्य भास, की ज्यांच्या अंतरंगात कस्तुरीचा सुवास आहे आणि ज्याच्या पाकळ्यांना संध्येचे रंग आहेत असं अमरपूर. एक एक शब्दांवर पीएचडी करता येईल एवढा मोठा अर्थ गर्भ याच्यात आहे. पण याच प्रेमावर जेव्हा कुसुमाग्रज भाष्य करतात त्यावेळेला ते दोन्ही पद्धतीने व्यक्त होतात. एकदा म्हणतात, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं, उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती पोहोचलेलं. शेवाळलेले शब्द आणि यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधेल काय. म्हणून म्हणतो, जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. असं एका बाजूने कुसुमाग्रज सांगतात. दुसऱ्या बाजूने कुसुमाग्रज म्हणतात, प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं, आणि त्याहूनही अधिक प्रेम त्यागावर करावं. कारण प्रेम आहे हा मराठी संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाची, अभ्युदयाची आशा एकमेव. हेही कुसुमाग्रजच बोलून जातात. आणि आयुष्याचं तत्वज्ञान सांगत असताना कुसुमाग्रजांच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे 10 मार्चच्या आधी, 10 मार्च कुसुमाग्रजांची पुण्यतिथी असते, त्याच्या आधी 7-8 दिवस त्यांनी जे जागतिक तत्वज्ञान सांगून ठेवलं ते बघितल्यानंतर माणूस थक्क होतो. उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचलं आहे, उगवतीचे ऊन आता मावळतीला पोचलं आहे, मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचला आहे, तक्रार नाही खंत नाही, पूर्तीसाठीच प्रवास असतो, किंवा तरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो. काय शब्द आहेत, केवढी तत्वज्ञान आहेत, केवढी फिलॉसॉफी आहे. नटसम्राटच्या निमित्तानं त्यांनी आपल्याला किंग लिअरची ओळख करून दिली. नाट्यकृती इंग्रजी भाषेतल्या मराठीत ज्या वेळेला आल्या त्यांना समर्थ करण्याचं काम दोघांनी केलं, एक कुसुमाग्रज आणि दुसरे पु ल देशपांडे. तेव्हा ही मराठी इतकी गोड आहे, कानाला सगळ्या प्रकारचं झुमझुम ऐकू येते. पावसाचा पडलेला एखाद्या थेंबासारखी ती छानपैकी आपल्या मनात रुजते. निसर्गाच्या वाऱ्यासारखी लहरते. कानातनं जेव्हा मराठी घुसते त्यावेळेला एक ब्रह्मनाद आपल्या कानात घुसतो आणि तो थेट मस्तकापर्यंत जातो आणि त्या मस्तकामध्ये होणारा नाद अत्यंत खालपर्यंत जातो. ही मराठी भाषेची गोडी. आजकाल काय झालंय, मराठी लोकांनी म्हणजे माझं तर असं एक स्वच्छ मत आहे, 55 वर्ष जवळजवळ मी 60 वर्ष जरा मी या क्षेत्रात वावरतो. मला नेहमी असं वाटतं की मराठी भाषेची गोडी वाढवण्यासाठी काय करता येईल आपल्याला. कारण हल्ली साध्या साध्या शब्दांमध्ये सुद्धा इव्हन फोन आला तरी आपण हॅलो असं म्हणतो. का बरं, त्याऐवजी नमस्कार म्हणतो तर काय होईल, काही त्रास नाही होणार ना आपल्याला. जाऊ दे, तुम्ही श्रीराम म्हणू नका, फार तर तुम्हाला ते कुठेतरी धर्माचं अधिष्ठान घेऊन आपण काहीतरी बोलतो असं वाटत असेल, पण नमस्कार म्हणायला काय हरकत नाही. आपल्याकडे आजकाल इंग्रजीतनी एवढं गारूड केले लोकांच्या डोक्यावर की लोकांना असं वाटतं इंग्रजीतनं बोलल्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही. हा समज मोडून काढायला पाहिजे. महाराष्ट्रात तुम्ही कुणीही या, जी लोक आज महाराष्ट्रात आली ज्यांनी मराठी शिकलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आणि ज्यांनी मराठी शिकलं नाही, जे लोक आज कार्यक्रम बघत असतील त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मराठी शिकावं. कारण या मराठीच्या कुशीमध्ये अनेक कणखर हात आहेत. या मराठीचे संपूर्ण जगाला हीन दीन करून ठेवू नका असं मराठी तुम्हाला सांगते आहे, विशेषतः महाराष्ट्र सांगतो आहे. आता या मराठी भाषेला जर आपण म्हणायचं असेल तर आपल्या घरामधून आपण मराठी सुरू केलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 1, मानसिकता बदलली पाहिजे. असं काही नसतं. जर ही माझी मातृभाषा असेल तर त्या मातृभाषेमध्ये मी शिक्षण नक्की घे, काय फरक पडत नाही. जसं तुम्ही तमिळनाडूमध्ये जा, त्या ठिकाणी बोलली जाणारी तमिळ, त्या ठिकाणी दुसरी भाषा येतच नाही लोकांना. म्हणजे हिंदी वगैरे ठीक आहे, कॉन्व्हर्सेशन आता जागतिकीकरण झाल्यामुळे येतोय, पण ते तमिळ कधी सोडत नाही. कर्नाटकात गेलात ते कानडी कधी सोडत नाही. उत्तर प्रदेशात गेलात ते हिंदी कधी सोडत नाही. बंगालमध्ये गेलात ते बंगाली कधी सोडत नाही. मग महाराष्ट्रात आल्यानंतर आपण मराठीला का वाऱ्यावर सोडायचं, कशासाठी वाऱ्यावर सोडायचं? अरे ही माझी भाषा आहे, या भाषेत मी व्यक्त होऊ शकतो, माझ्या सगळ्या भावना मी तुमच्यासमोर मांडू शकतो. यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात जिथे तुमचा पाया रचला जातो त्या पायापासूनच सुरुवात करावी लागेल. यासाठी आपल्याला पहिल्यांदा याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर अखंड वाचलं पाहिजे. मराठीत खूप प्रचंड वाङ्मय आहे. मला मी जर बोलायला लागलो तर 7-7, 8-8 तास कमी पडतील, इतकं मोठं प्रचंड वाङ्मय मराठीमध्ये आहे. कुसुमाग्रजांना तर मराठी कवितांवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हा हे तर छान आहेच, त्याबद्दल वादच नाही. पण याबरोबर तुम्हाला जे तुम्ही तुमच्या मनात आहे ते समोरच्या माणसाला जर व्यवस्थित कळायचं असेल तर मराठी भाषेचा वापर आपण केला पाहिजे आणि समोरच्याला सुद्धा करून दिला पाहिजे. कारण यामध्ये समृद्धी आहे, यामध्ये वृद्धी तर आहेच, पण यामध्ये समृद्धी सुद्धा आहे. हा मराठी भाषेचा गोडवा हा जेव्हा तुम्ही पाहता, वाचता, ऐकता, बोलता, गाणी किती छान आहे. आपल्या भारतरत्न लता मंगेशकरजींनी परवा तिथे देह ठेवला त्यावेळेला एका माणसानं त्यांना श्रद्धांजली वाहताना, म्हणजे आपले अजय अतुल हे दोघं संगीतकारांची नावं तुम्हाला माहिती आहेत. त्यापैकी अजय आणि अतुल मध्ये अतुल जेव्हा बोलला त्यावेळेला त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की लता मंगेशकर नावाच्या एका म्हणजे खुद्द सरस्वती मातेनं लता मंगेशकर या नावानं धारण केलेला देह फक्त ठेवला, बाकी त्या सगळ्यांच्या मनात आहेतच. ऋणू झुणू रे भ्रमरा असं म्हणत त्यांचा स्वर, दैवी स्वर हा कानामध्ये गुणगुणतोच आहे. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्या स्वरबद्ध केल्या, हृदयात मंगेशकरांनी त्यांच्याकडनं करवून घेतल्या आणि फक्त डोळे शांत मिटले
आपण शाळेत बसलो एका ठिकाणी तर आपल्याला त्यांच्या शब्दांचे अर्थ सुद्धा कळायला सुरुवात होते. इतकं सुरेख म्हणून ठेवलंय. सुरेश भटाने सुद्धा जेव्हा मराठी ज्या वेळेला मगाशी माझा परिचय करून देत असताना स्मिता पात्रे मॅडमनी मराठी भाषेच्या संदर्भात सुरेश भटाने लिहिलेल्या काही कवितांच्या ओळींचा उल्लेख केला. तो मी पुन्हा उल्लेख करत नाही कारण ते पुनरुक्ती होईल म्हणून, पण खूपच छान आहे. जेव्हा तुम्ही म्हणजे कुसुमाग्रजांनी तुम्हाला आयुष्याचं तत्वज्ञान जेव्हा मराठीत सांगितलं त्यातच त्याचं महत्व दडलेलं आहे. गगनापरी जगावे, मेघापरी मरावे, गगनापरी जगावे. अरे आपण गगनासारखे आहोत, मस्त मोठंच्या मोठं लांब लचक आभाळ आहे, ज्याला अंत नाही, ज्याला आरंभ नाही. अशा पद्धतीची प्रगती मला करता येईल का? गगनापरी जगावे, मेघापरी मरावे. मरायचंच असेल तर मरायचं, पण मेघापर सारखं माझ्याजवळ जे आहे ते सगळं पृथ्वीवर आपण शिंपडून निघून जायचं. पण नुसतं जायचं नाही, मग काय करायचं? तीरातुनी नदीच्या, गवतातुनी उरावे. म्हणजे मी ज्या वेळेला या जगातनं जाईन त्यावेळेला मी असलेले शब्द, जे काही मला माझी मराठीची पुण्याई माझ्याकडे असेल, जे शब्दबद्ध असेल ते मी देईनच. काही मराठी कविता कुसुमाग्रजांच्या तर आहेच, पण शांताबाई शेळक्यांच्या जन्मशताब्दी वर्ष सुद्धा आता सध्या सुरू आहे. केवढे अप्रतिम काव्य लिहिली, त्यांची गीती केवढी मोठी गाणी, सगळी गाणी इतकी छान आहेत, इतकी सुंदर आहेत. जगदीश केबुलकरांसारखा एखादा गीतकार अत्यंत सुरेख प्रकारानं मराठी बांधू शकतो. हे जे ऐकतो ना आपण, हे ऐकताना जी समाधी लागते ते आपल्याला इंग्लिशमध्ये ऐकताना समाधी लागत नाही. याचा अर्थ इंग्रजी वाईट आहे असं अजिबात नाही. भाषा कुठलीही चांगलीच असते. पण मी ज्या प्रांतात जन्माला आलो, मी ज्या प्रदेशात जन्माला आलो, मी ज्या राज्यात जन्माला आलो, त्या राज्यातली ती भाषा महत्वाची आणि हे असायलाच पाहिजे. माझे एक तमिळ मित्र आहेत, तर ते आमची भेट झाली किंवा त्यांच्या घरात ते तमिळीत बोलतात, तमिळी भाषेमध्ये. आणि जेव्हा माझ्याशी बोलायचं असेल तेव्हा ते झटकन मराठीमध्ये येतात. पण दोन्ही भाषांमध्ये कुठेही गडबड नाही, योग्य शब्द योग्य ठिकाणी वापरला जातो. मग आपण कशासाठी हट्ट करायचा या गोष्टीचा? कुसुमाग्रजांच्याच भाषेमध्ये जर ऐकायचं असेल तर इथून तिथपर्यंत विशेषतः शिक्षकांनी ऐकायला पाहिजे. इथून तिथपर्यंत पसरलेलं तुमचं विद्यार्थीपण, तुमचं शिक्षकपण, इथून तिथपर्यंत पसरलेलं तुमचं शिक्षकपण आणि त्याकडे नेहमीच अचंबित मुद्रेनं पाहणारं आमचं विद्यार्थीपण. शिक्षक पण हटत नाही, विद्यार्थी पण संपत नाही. शिक्षक विद्यार्थ्यांच्या या प्रेमाच्या जुगलबंदीत आभाराचं आणि धन्यवादाचं देणं फिटता फिटत नाही असे कुसुमाग्रज सांगून गेले. क्षणाभोवती ही कसली अनोखी रंगत खुलते आहे, जगणे व्हावे गाणे अशी स्वरांची संगत जुळते आहे. याच वेळी कळून येते आपण आपले मालक असतो, रस्ते आपली दिशा आखतात, आपण फक्त चालत असतो, असं सुधीर मोघे सांगून गेले. किती लोकांची नावं घेऊन ये, वेळ कमी पडेल. संतांनी तर वाङ्मय लिहिलं, पण संतांच्या बरोबर इतर लेखकांनी सुद्धा जे लिहिलंय, मराठी नादक, मराठी जो त्यांनी गजर मांडलाय, एक जागर मांडलाय, तो जागर हा जर मी अनुभवला ना तर मला हा संपूर्ण जन्म सार्थ झाल्यासारखं वाटेल, असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. या ठिकाणी जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलता मला बरं वाटतं. इंग्रजीमध्ये जरी खटावकर मॅडम बोलल्या असल्या तरी त्यांचं इंग्रजी पण छान आहे, म्हणजे कानाला बरं वाटलं ऐकतं. आणि त्या लगेच स्विचवर झाल्या मराठीवर पुन्हा, कारण आज जागतिक मराठी भाषा दिन आहे. तेही मला आवडतं. ही स्विच ऑन स्विच ऑफ सिस्टीम जर तुम्ही तुमच्या डोक्यात बसवली ना, की जिथं हवं तिथे इंग्रजी, जिथं हवं तिथं मराठी. मी 5 वर्ष दुबईला राहत होतो. दुबई, अबुधाबी, शारजा, रास अल खैमा, अलीन, बहारीन हे सगळं पाहून आलो. तिथे मी शिकवायलाच गेलो होतो. इंडस्ट्रियल सायकोलॉजी हा सब्जेक्ट होता. मस्कतला होतो, ओमानला होतो. तिथे अशी गंमत असायची, थोडं म्हणजे कसं एक अनुभव म्हणून सांगतो, की पहिल्या सुरुवातीला पहिले 5-6 दिवस तर मला काही करमलंच नाही. घरी आमच्या आईने आम्हाला जे म्हणजे घरी बायकोनं जे बनवून दिलं होतं, चकल्या बिकल्या वगैरे, त्याच्यावर 2-3 दिवस काढले.
आणि मी वैतागून गेलो. तो असा बसून राहिलो. एक राहुल कार्डोजो नावाचा माझा एक गोव्याचा मित्र होता, त्याला मराठी समजत होतं. मला म्हणला, का बसला असा? मी म्हटलं, काय यार, इथे कोणीच नाही बोलायला, काय सगळेजण जो बोलतो तो त्याच्याच भाषेत बोलतो, मी मराठी माणूस, खायचे हाल, इथे काहीतरी वेगळीच चव लागते. तो म्हणला, चल आज मी तुला घेऊन जातो. म्हणून त्याने मला इंडिया हाऊस नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये नेलं आणि तिथे त्यांनी ऑर्डर दिली. आम्ही बसलो 2 जण खायला आणि शेजारच्या टेबलावर कोणीतरी बोलत होतं, काय तुम्ही आमच्याकडे बऱ्याच दिवसात आला नाही, आम्ही तुमची वाट बघत होतो. आपलं फोनवर बोलणं पण झालं आणि इतका ताडकन उठलो मी. अरे, मला मराठी बोलणारा माणूस मिळाला. मी त्या माणसांशी माझा परिचय पण नव्हता, पण मी जाऊन गेलो. म्हणजे नमस्कार, माझं नाव जयंत जोरवेकर. मी, अरे म्हणजे मराठी मराठी सर, बसा 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 बसा, काय करता काय नाही. म्हटलं, इथं मी टीचर म्हणून आहे, असं असं सांगितलं सगळं. आणि त्यांची आणि माझी एवढी मैत्री झाली, इतकी मैत्री झाली की दर शुक्रवारी आम्ही एकत्र यायचो, गप्पा मारायचो. अनेक प्रकारचं वाङ्मय आमच्या चर्चांमध्ये असायचं. परप्रांतामध्ये, परदेशामध्ये जेव्हा तुम्हाला मराठी भाषेमध्ये बोलणारा माणूस दिसला रे दिसला, की जसं तुमचे सगळे, जशी एखादी गाय उभी असते आणि तिचं दूध काढायचं असेल, त्यावेळेला जे वासरू धावत सुटते तिच्याकडे, तसं आपण त्यांच्याकडे धावत सुटतो. हा जो एक अनुभव तुम्हाला घ्यावासा वाटतो, त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही नक्की समजते. ओम नमः शिवाय हा जो 6 अक्षरी मंत्र आहे, हा मंत्र सुद्धा याच्यात मराठी आहेच, न समजण्यासारखं काहीच नाही. ओम हा पहिला ध्वनीचा आकार. जेव्हा या जगात काही नव्हतं, त्यावेळेला फक्त ओम होतं. आणि ओम म्हणजे काय हे तुम्ही, मी कुठल्याच भाषेला ओम मध्ये पर्याय नाही. इंग्रजी भाषेत सुद्धा ओमचं ट्रान्सलेशन मला करून दाखव. ज्यांना इंग्रजी येतं त्यांना मी अनेक वेळा हा प्रश्न विचारतो की मला ओमचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये काय होईल ते करून दाखवा. ते म्हणाले, नाही भाऊ. माझी बरेच ठिकाणी गेलो. बँकॉकला जेव्हा गेलो होतो जर्मन भाषेच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यावेळेला एक सेमिनार होता, त्याच्यात मी भाग घेतला. ऑफकोर्स इंग्लिशमध्ये बोलावं लागलं, पण त्यांनी नंतर मला, मी तिथे जेव्हा चौकशी केली तेव्हा ते म्हणाले, जर्मनीमध्ये सर्व्हिस ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत सर, फक्त अट एक आहे की तुम्हाला जर्मन उत्तम प्रमाणात बोलता वाचता लिहिता आलं पाहिजे. अरे, सगळी लोक सगळ्यांचा अभिमान धरतायत भाषांचा, मग मी का नको माझ्या भाषेचा अभिमान धरू? मला मराठी आलं पाहिजे ना, कारण माझं मराठी खूप गोड आहे, बरं वाटतं ऐकायला. तुम्हा सगळ्यांचे चेहरे माझ्या समोर आहेत. हितांशी माझ्याकडे बघती आहे आणि ऐकतीये, रस घेऊन ऐकते. 7 सूर, 7 सुरांचे रस तुमच्यामध्ये आहेत. निधी माझ्याकडे रोखून बघते आहे, सार्थक माझ्याकडे रोखून बघतो आहे. स्नेहल खटावकर मॅडम, मी कुठे चुकतो का म्हणून बारकाईनं माझ्यावर नजर ठेवून आहेत. स्मिता पाथरे मॅडम सुद्धा, आपण जो मगाशी परिचय ज्यांचा करून दिला, त्या परिचयाला हा माणूस उतरतो का नाही नक्की, हे परीक्षण करतायत, इव्हॅल्युएशन करतायत. आणि दीपाली तारे मॅडम म्हणजे काळजी येत आहेत की आपण सांगितलं खरं यांचं नाव, पण आपण उगीच सांगितलं नाही ना, नाहीतर सांगायचं एक आणि निघायचं भलतंच, असं व्हायला नको. अशी सगळ्यांची जी प्रतिक्रिया, मानसिकता येऊ शकते, ती मानसिकता मराठीतनं येते असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही किती काही असा, रे माझ्या बघा कशी वेगळी वेगळी भाषा असते. लहानपणी आपल्याला कुठे गेला बाला, शोन्या 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 असं जे ऐकू येतं ते मराठी. थोडं मोठं झाल्यावर अरे प्रमोद, अरे रमेश, जी नाव आपल्याला ठेवलेले आपल्या आई वडिलांनी, त्यांचं नाव त्या दृष्टीनं. उदाहरणार्थ आता इथं निधी बसलेली आहे समोर. निधी हा शब्द खूप मोठा आहे. निधी म्हणजे पैसा, निधी म्हणजे संपत्ती, आणि ही संपत्ती तुम्हाला आता ज्ञानाच्या रूपानं शाळा देते आहे. तसंच हितांशी म्हणजे सगळ्यांचं हित साधणारी, सगळ्यांचं हित साधणारी ती हितांशी. स्नेहल खटावकर मॅडम म्हणजे सगळ्यांचा स्नेह वाढेल कसा त्या बघणाऱ्या आहे. स्मिता पाथरे म्हणजे बोलताना बोला, पण स्मित ठेवून बोला. चेहऱ्यावर असा चेहरा करू नका की कुठेतरी तुम्ही कोणी पोचवून आहात कोणाला तरी, आणि असे अंगावर सगळ्या जगाचं दुःख माझ्या टाळक्यावर कुणीतरी ठेवलेलं आहे असा चेहरा करून बसू नका. दीपाली मॅडम सांगतात, सगळ्यांच्या घरात ज्ञानाच्या ज्योती लावा, त्याशिवाय तुमचं कल्याण होणार नाही. मगाशी अजून काही काही चेहरे इथे अदृश्य झाले, माझ्या काय आता प्रत्येकाची नावं लक्षात नाहीत, पण अजूनही प्रत्येकाच्या, मला वाटतं भाविका नावाचे कोणीतरी मगाशी होत्या, बोलताना मी पाहिले त्यांना मगाशी सुरुवातीला. तर किती छान नाव आहे ना, भाविका, भाव धारण करणारी ती भाविका. क्या बात आहे, मला हे आवडतं असं. का मला एखाद्याने जर विचारलं की अरे तुझं नाव काय रे, कुठे आपण नाव सांगितलं, त्या माणसाला मुलाला विचारलं तुझ्या नावाचा अर्थ काय सांग, तो म्हणतो काय माहिती, आईने आणि वडिलांनी नाव ठेवलं, पाळण्यात घातलं, आत्यानं कानात पूर्ण केलं आणि माझं नाव ठेवलं, त्या नावाने मी ओळखलं जातो, एवढंच. अरे असं नाही, तुझं नाव तुला का ठेवलं विचार जरा आई वडिलांना, त्यांना सांगता येतं का बघ.
मग आजी म्हणली म्हणून नाव ठेवलं, आजोबा म्हणले म्हणून नाव ठेवलं, किंवा काका म्हणले म्हणून नाव ठेवलं, हे उत्तर उपयोगाचं नाही. तुम्ही परिभाषेत घुसले पाहिजे. त्याची उत्पत्ती काय, कुठून जन्माला आला हा शब्द, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आई या शब्दांमध्ये आभाळ आहे आणि ईश्वर आहे, दोन्ही शब्द एकत्र आहेत. पहिले अक्षर घेतली तर ते आई होतं, आणि आई या शब्दाला दुसरा शब्द नाही. हाय मदर, हाय मॉम, हाऊ आर यू, हाय या आय एम गेटिंग सो मेनी पासेस अँड यू नो समथिंग. आता हा यू नो हा जो शब्द आहे ना, हा सुद्धा मला कायम खटकतो. मला आमचे स्टुडंट्स मॉडर्न कॉलेजमध्ये मी शिकवत असताना यायचे, सर यू नो दॅट आय वॉज नॉट फिलिंग वेल. पण नो, आय डोंट नो, यू आर टेलिंग मी जस्ट नाव. मला कसं माहिती यू नो हा शब्द कसं माहिती असणार दुसऱ्या माणसाला? काल तू आजारी होती, तू मला आज सांगते की सर येस्टरडे आय वॉज नॉट फिलिंग वेल, यू नो. म्हटलं नाही, मला नाही माहिती, तू आत्ताच सांगतेस मला. पण यू नो नको ना लावू भाषेच्या पाठीमागे, गरज नाही काही. हे कधी लावायचं, ज्याला काही माहिती नाही त्याला सांगायचं. पण असे आपण अनेक हे करतो. तुम्हाला कल्पना आहे का, इंग्रजी भाषा बोलताना एक नवीन स्टाईल असते लोकांची, कशा अर्थानं ती पण सांगतो की मुद्दाम असं, या आय एम नॉट फिलिंग वेल, दॅट इज अ प्रॉब्लेम टू मी, प्रॉब्लेम यू नो प्रॉब्लेम. अरे तुम्हाला कल्पना आहे का, थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जिभेला शेंडा नसतो, ते गोल असते जीभ त्यांची, आणि म्हणून त्यांना र उच्चारता येत नाही. म्हणून त्यांचं हा हाय हाऊ आर यू. आपण तेच घेतलं. आर मला म्हणता येतो ना चांगल्या पद्धतीची, र आहे कारण मराठी माणसाच्या जिभेचा शेंडा हा इतका तरतरीत असतो की तो कसा कधी कुठेही टणाटण उड्या मारतो. असं जेव्हा असेल त्यावेळेला मग मी नक्कल कशासाठी करायची? मी सहज असं बोलू शकेन, जस्ट ओके ओके, कशासाठी, नॉट नेसेसरी, नो आय एम हॅव्हिंग सम प्रॉब्लेम सर. अरे कुठेतरी हे असे संस्कार मडवत नेले आणि आपलं मराठी पण हरवलं. आपण इंग्रज जाळलेले झालो. हे मराठी पण आपलं जपलं पाहिजे. ही महती वाढवा, पुढे घेऊन जा. आभातळाचा कागद आणि प्रयत्नांची शाई करून जरी याच्यावर ग्रंथ लिहायचे म्हटले तरी मराठीचं महत्व सांगता येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला काही गोष्टी कळल्या पाहिजेत, काही गोष्टी मानल्याच पाहिजेत. जेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की मराठी अत्यंत महत्वाची भाषा आहे, जीवनात जगण्याचा अर्थ समजावून देणारी भाषा आहे, जगणारी आणि जगवणारी भाषा आहे, त्यावेळेला आपल्याला मराठीचा अर्थ खऱ्या अर्थाने समृद्ध झाल्यासारखा वाटतो. ही एक सुशोभित आणि अलंकृत अशी भाषा आहे. जे सुशोभन आणि अलंकृत असणं कुसुमाग्रजांनी आपल्याला शिकवलं, म्हणून आपण त्यांच्या पायावर नतमस्तक होतो आणि जागतिक मराठी दिनाच्या निमित्तानं या ज्ञानपीठाला, या सूर्याला कायम वंदन करतो. 27 फेब्रुवारी हा दिवस आपल्या स्मरणात कधीही जात नाही. कारण पुन्हा मी ज्या शब्दानं सुरुवात केली होती माझ्या बोलण्याला, त्याच शब्दानं माझ्या बोलण्याचा एंड करतो. शब्द हे रत्नासारखे लावण्यवान आणि पाचूसारखे लखलखीत असतात. फक्त एकदा जवळ जा, त्या रत्नांना हातात घ्या, त्यांचा प्रकाश किती पडतो ते बघा, आणि त्या रत्नांना जमलं तर गळ्यात माळ घाला. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या शब्दांचा व्यापार कधी करायचा नाही. या शब्दांचा व्यापार कधी करायचा नाही, अजिबात नाही. माझ्याकडे असंख्य मराठी टीचर्स पण येतात विचारायला काही काही गोष्टींमध्ये. मी त्यांना अनेक वेळा समजावून सांगतो, म्हटलं बोलीभाषेच्या जागी आहे, ठीक आहे. प्रमाण भाषा जी आहे ती पण तुम्हाला माहित पाहिजे ना. प्रमाण भाषा, बोली भाषेमध्ये कदाचित काही वेगळं असू शकेल. काही काही वेळेला कोल्हापूरची मराठी 2-2 क्रियापद वापरतात. करून राहिलो, जेवून गेलो, खाऊन राहिलो, पिऊन राहिलो, करून राहिलो, करणं आणि राहणं एकाच वेळेला 2-2 क्रियापद मराठीमध्ये येतात. असे असंख्य ठिकाणी आपल्याला येतात. परंतु तरी सुद्धा मराठी भाषेचा गोडवा अत्यंत छान आहे, अत्यंत अलंकृत अशी भाषा आहे. आणि म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. धन्यवाद. प्रश्न काही विचारायचे असतील तर जरूर विचारा. धन्यवाद सर, खूपच छान. आज असं वाटतंय की मराठीच्या ज्ञानसागरातून आम्ही शंख शिंपले आणि मोती आम्हाला सापडतायत, ही आमची अनुभूती आहे सर. खूपच छान सांगितलं. आणि जे मी तुमच्या बायोडेटामध्ये वाचलं की तुम्ही कुसुमाग्रजांचे शिष्य आहात, खरोखर तुम्ही शिष्य आहात, हे पटलं आम्हाला. आणि आज खूप मराठी जे आम्ही जे म्हणतो की मराठीत गोडवा आहे, तुमचं ऐकून ते कानाला पण इतकं गोड वाटत. खूप छान वाटलं सर. आता इथून पुढची वेळ मी दीपाली मॅडम यांच्या हाती देत आहे.
पुढील सूत्र मी त्यांच्या हातामध्ये सुपूर्द करते. नमस्कार, धन्यवाद स्मिता मॅडम. जसं सरांनी आता आपल्याला सांगितलं की खरोखरच मराठी ही आपली भाषा आहे, प्रचंड गोडवा आणि गोडव्याने भरलेली अशी ही आपली भाषा आहे. तर आज आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण मराठी दिन साजरा करत आहोत. आपल्या प्रशालेतील इयत्ता 9वीचा विद्यार्थी असीम जोशी हा आता आपल्याला मराठी भाषेचं महत्व सांगणार आहे. असीम जोशी. नमस्कार. नमस्कार. 28 फेब्रुवारी म्हणजेच जागतिक मराठी राजभाषा दिन. आपल्या मातृभाषेचा, आपल्या मायबोलीचा, आपल्या राजभाषेचा गौरव दिन, सन्मान दिन. या पवित्र मराठी मातेच्या उदरात जन्म घेणाऱ्या या वैभवशाली मराठी संस्कृतीचे साक्षीदार आणि वारसदार असणाऱ्या सर्व मराठी जनांना, सर्व मराठी शिलेदारांना खूप खूप मराठमोळ्या शुभेच्छा. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय होता. कुसुमाग्रज हे एक महान मराठी कवी, उपसंपादक आणि कथालेखक सुद्धा होते. 1991 मध्ये त्यांनी पद्मभूषण बरोबरच अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले. वि. वा. शिरवाडकर यांचे नाव कुसुमाग्रज या काव्याने ओळखले जाते. कुसुमाग्रजांच्या कारकिर्दीत 5 दशके विस्तारली. या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटक आणि कादंबऱ्या तयार केल्या. त्यांचा प्रेरणा देणारा कविता संग्रह विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध कामांपैकी एक. त्या कविता संग्रहाचा त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारही प्राप्त झाला आणि आज ती भारतीय साहित्याची उत्कृष्ट नमुना मानली जाते. मराठी राजभाषा दिनानिमित्त मी तुमच्या समोर कुसुमाग्रजांचीच एक प्रसिद्ध कविता सादर करतो. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाय पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशिनी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशिनी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले, पण प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, चिखलगाळ काढतोय आणि पडकी भिंत बांधतोय. खिशाकडे हात जाताच विद्यार्थी हसत हसत उठला. पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, सर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. धन्यवाद. खूपच सुंदर. असीमनी आपल्याला जे सादरीकरण केलं ते अतिशय सुंदर आहे.
असीम हा आमचा शाळेचा विद्यार्थी जो विविध स्पर्धांमध्ये भाग घेतो, अभिवाचन वगैरे या स्पर्धांमध्ये त्याला बक्षिसं मिळतात, असा हा विद्यार्थी त्यांनी सादर केलेली कुसुमाग्रजांची कणा ही कविता प्रत्येक मराठी मनाच्या खरोखरच जवळची आहे. हे कदाचित ऐकताना प्रत्येकाला जाणवलं असेल, कारण कठीण परिस्थितीतही जगण्याचं धैर्य देणारी आणि नवीन आशा निर्माण करणारी अशी ही कविता आहे. आणि अशा या कविता ऐकल्यानंतर आपल्याला खरोखर जाणीव होते की खरंच काय ही भाषा आहे आणि या काय भाषेची गोडी आहे. आता आपण अधिक वेळ न दवडता आपल्या प्रश्नोत्तराला सुरुवात करूयात. आपली इयत्ता 9वीची विद्यार्थिनी हितांशी शहा हिला मी विनंती करते की तिने आपला प्रश्न सरांना विचारावा. हितांशी शहा. नमस्कार, नमस्कार. मी हितांशी शाह इयत्ता 9वी अ मध्ये शिकत असून मला तुम्हाला असे विचारावेसे वाटते की लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी पुस्तक वाचन कसे उपयुक्त ठरते. 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात घे बाळा. जेव्हा तुम्ही वाचता ना, तेव्हा तुमचा एकाच वेळेला स्मरणामध्ये म्हणजे मेमरीमध्ये प्रत्येक शब्द जाऊन बसतो आणि मग ते शब्द भावनांना जन्म देतात. या भावना जेव्हा तुम्ही निबंधाच्या माध्यमातून म्हणा, लेखनाच्या माध्यमातून म्हणा, छोट्याशा कविता संग्रहाच्या माध्यमातून म्हणा, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष कागदांवर उतरवता तेव्हा तुम्हाला लिहिता येते. एक साधा अनुभव सांगतो. आपण परीक्षेमध्ये गेलो, आपण काय करतो, हातामध्ये पेन घेतो आणि तो पेन आपण घेऊन लिहायला सुरुवात करतो आणि मग आपण पाठ केलेला असतो नुसतं आणि आपल्याला जर आठवलं नाही तर मग आपण असं बघत बसतो, काय बरं काय बरं काय बरं काय बरं. का होतं असं? त्याचं कारण तुम्ही फक्त पाठच केलेलं असतं आणि ते विसरता. म्हणून मला जे लिहायचं आहे ते शब्द जोपर्यंत माझ्या इथे प्रचंड होत नाहीत, तयार होत नाहीत, इथे जोपर्यंत ज्ञानाचा समुद्र, शब्दांचा संग्रह इथे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला लिहिता नाही येणार. म्हणून जर लिहायचं असेल तर अगदी मोकळेपणाने लिहा, कसंही लिहा, शिक्षकांकडे जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या. वेळ पडली मला फोन करा, मी तुमच्यासाठी असेल. पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की वाचनाशिवाय लेखन नाही. जोपर्यंत तुम्ही वाचत राहाल तोपर्यंत तुम्ही वाचाल, जोपर्यंत तुम्ही वाचत राहाल तोपर्यंत तुम्ही वाचाल आणि जोपर्यंत तुम्ही लिहित राहाल तोपर्यंत तुम्ही लिहितच राहाल. याला मर्यादा नाही. अफाट सीमाहीन अशा प्रकारची ही लेखनाची भूमी आहे. त्यामुळे या लेखनाच्या भूमीवर तुमचे शब्द उमटले पाहिजेत, हा फक्त महत्वाचा भाग आहे. त्यामुळे वाचनामुळे लेखन वाढतं, लेखनामुळे पिंड वाढतो. माझं उदाहरण देतो मी की मी स्वतः जे काही आज एवढं बरचसं लिहिलंय तरी मी आता तुम्हाला संख्येच्या भाषेत सांगत नाही, सांगू नये आपल्याबद्दल स्वतःकडे. पण एक उदाहरण म्हणून सांग की गेली 30 वर्ष मी एका वर्तमानपत्रामध्ये एक स्तंभ लिहितोय. स्तंभ म्हणजे दर आठवड्याला प्रसिद्ध होणार एक फीचर ज्याला म्हणतात, मला कळेल अशा भाषेत सांगतो. 30 वर्ष एका पाठोपाठ एक हे कुठून सुचलं? कुठूनही सुचलं नाही. मी वाचलं, वाचण्यातनं अनुभवलं, अनुभवातनं निरीक्षण केलं, निरीक्षणातनं शब्द जन्माला आले, ते शब्द सगळे माझ्या पाशी आले, दरवाजावर ठोठवले, दार उघड, आम्हाला तुझ्या घरात यायचंय. ते आले, मी त्यांचं स्वागत केलं, ते माझ्या लेखनातनं कागदावर उमटले. म्हणून वाचन आणि लेखन ही दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू. बरोबर आहे? पटलं हितांशी? पटलं का? हो सर. खरोखरच अगदी समर्पक असं उत्तर सरांनी आपल्याला दिलेलं आहे. कारण आपण जे वाचन करतो ते वाचन आपलं समजपूर्वक असणं फार महत्वाचं आहे आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी ते समजपूर्वक केलेलं वाचन आपल्याला प्रत्यक्ष ते लिखाण स्वरूपात उतरवता येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण भाषा हा ज्ञानाचा अथांग असा स्रोत आहे आणि त्याच्यामध्ये इतकं सारं विखुरलेलं आहे की जितकं तुम्ही घ्याल वाचनाच्या रूपानं तितकं तुम्ही ते पुन्हा उतरवू शकाल आणि निश्चितच विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल असं मला नक्कीच वाटतं. पुढचा प्रश्न आपली इयत्ता 9वीचीच विद्यार्थिनी निधी दुडका हिनी सरांना विचारायचा आहे, तर तिने तो विचारावा अशी मी तिला विनंती करते. निधी दुडका. नमस्कार सर, नमस्कार, बोल. मी निधी दुडका इयत्ता 9वी ब मध्ये शिकत असून सर मला तुम्हाला विचारावेसे वाटते की
मी खूप वेगवेगळ्या विषयांची अवांतर पुस्तके वाचते. जर मला लेखन करायचे असेल किंवा कविता लिहायची असेल, तर मी त्यासाठी काय करावे? उत्तम प्रश्न विचारलास. उत्तम. पहिल्यांदा जेव्हा आपल्याला काही लेखन करायचं असतं ना, त्यावेळेला तुम्हाला एक बीज सापडलं पाहिजे. बीज बीज म्हणजे बी सापडली पाहिजे, तरच झाड उगवतं ना. जर बी सापडली नाही तर झाड कसं उगवलं? मला व्यथा कळल्या पाहिजेत, वेदना कळल्या पाहिजेत, यावर मी लिहावं असं मला जेव्हा आतून वाटतं, प्रकर्षानं वाटतं, तेव्हा मी लिहितो. म्हणून लिहित असताना तुला पहिल्यांदा मी काय लिहायचं आहे, कशावर लिहायचं आहे आणि कशासाठी लिहायचं आहे, या 3 शब्दांची उत्तरं तुला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मुळात याच्यामध्ये कुठेही मी हा शब्द नको. जे मांडणार आहात त्याचा अभ्यास पाहिजे. मला काय मांडायचं त्याचा अभ्यास पाहिजे. कारण बीज अंकुरे अंकुरे असा शब्दप्रयोग तू कधी ऐकलायस की नाही मला माहित नाही, पण बीज अंकुरे अंकुरे, छोट्याशा बीजातनं त्याचा अंकुर होतो, अंकुरातनं रोप होतं, रोपाचं वृक्ष होतो आणि वृक्षातून परत पारंब्या पडतात, खाली जमिनीपर्यंत येतात, त्यातनं पुन्हा वृक्ष उगवतात. ही सगळी प्रक्रिया त्या छोट्याशा बियेमधनं, बीजामधनं आलेली असते. म्हणून नेहमी लक्षात ठेव, बीज शोधण्याचा प्रयत्न कर. आणि सगळीच बीज सारखी नसतात. काही लेखनाची असतात, काही नुसती वाचनाची असतात. काही नुसती वाचायची ती सोडून द्यायची. उदाहरणार्थ दूरदर्शनवर जे आपण धिंगाणा बघतो मराठीचा चाललेला, अनेक नेत्यांच्याकडनं जे धिंगाणे चालतात, मोठमोठ्या शब्दांचे आपटबार उठतात, त्याच्यावर लेखन करण्याची गरज नाही. ते काही लिहिण्यासारखं मटेरियलच नाहीये ते. पण जेव्हा शंकर अभ्यंकर बोलत असतात, जेव्हा एखादा मराठी माणूस हा अत्यंत मोठा बोलत असतो, तुम्ही तर आता अनेक लोकांची नावं ऐकली असतील, वाचली असतील, तर ती लोक जेव्हा बोलतात ना, त्यातनं बीज मिळतं आपल्याला, घडणाऱ्या घटनेमधनं बीज मिळतं. आजूबाजूला लक्ष ठेवा, निरीक्षण करा, बघा, अर्थ कळतो का बघा. कारण अर्थ शब्दबद्ध करता येतो, पण त्यासाठी शब्द अर्थबद्ध असावा लागतो. कळलं का निधी? का थोडं अवघड सांगितलं, अजून सोपं करू? हो सर. धन्यवाद सर. खरंच म्हणजे वाचन तुम्ही जेवढं कराल त्याच्यातलं तुम्ही बीज, त्यातला गाभा जेवढा तुम्हाला चांगल्या अर्थाने त्यातला समजेल, तितकं तुम्ही प्रयत्न जरूर करावेत, लिखाण करावं. आणि त्याच लिखाणातनं थोड्याफार आपल्याला त्याच्यातनं चुका आपल्याला कधीतरी समजतात आणि आपण अजून एक उत्तमोत्तम लिखाणाची शैली आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि असाच लिखाणाचा प्रयत्न करणारा आपल्या प्रशालेचा विद्यार्थी, इयत्ता 10वीचा विद्यार्थी सार्थक सचिन वाघमारे हा आज आपल्या समोर स्वयंरचित कविता सादर करणार आहे. तर मी सार्थकला विनंती करते की त्यांनी त्याची कविता या आज व्यासपीठावर सादर करावी. सार्थक वाघमारे. नमस्कार. मी नमस्कार. सार्थक सचिन वाघमारे, इयत्ता 10वीचा विद्यार्थी. आज मी आपल्या समोर स्वरचित कविता सादर करू इच्छितो. कवितेचं नाव आहे मी शाळा बोलते. लागली धूळ लागल्यात जाळ्या, येऊन कोणीतरी झाडा. लागली धूळ लागल्यात जाळ्या, येऊन कोणीतरी झाडा. किती दिवस आहे मला कुलूप, येऊन कोणीतरी काढा. कुठे आहे माझ्या कुशीत शिकणारा, असे बोले बाक. कुठे आहे कुशीत शिकणारा, असे बोले बाक. करते प्रयत्न तुला आवाज देण्याचा लाख. सांग बाळा, ऐकू येते का तुला माझी हाक. पेटून गेला माझा देह, तुझ्या विना झाले मी खाक. काळवंडला तो काळा फळा, काळवंडला तो काळा फळा. बोले कधी येणार माझ्या बाळा. वर्ग आज झाला मोकळा, वाटते कधी भरणार तुम्हा मुलांचा सोहळा. तुमच्या विना नाही मला काही अर्थ, तुमच्या विना नाही मला काही अर्थ. तुमच्या विना नुसत्या आम्ही भिंती आहोत सारे व्यर्थ. तुमच्या विना सुना असे बोले हा वर्ग, तुमच्या विना सुना असे बोले हा वर्ग. तुमच्या विना नर्क वाटतो हा स्वर्ग. मैदान बोले आतुर झाले ते डोळे. खेळ पाहण्यासाठी सारा, नसता तुम्ही ना कोणी. फक्त येतो आणि जातो हा वारा. पडले इतके एकटी की भेटायला सुद्धा येईना तारा. बघते जेव्हा आजूबाजूला, अंगावर येतो शहारा. पडतं अंगावर माझ्या जेव्हा ऊन, आठवते जुन्या आठवणी. तेव्हा पडतो पाऊस, टाकतो सारे पुसून.
वाटते मी बासरी पण हरवली माझी धून. वेचते आज मी आठवणी तुझ्या, आवाज तुझा घुमू दे पुन्हा सुन्या मैफिलीत माझ्या, आवाज तुझा घुमू दे पुन्हा या सुन्या मैफिलीत माझ्या. कधी ओरडते तर कधी रडते, दिवे विझले ती काळोखाला घाबरते. दिवस रात्र वाट फक्त तुझी पाहते. ऐक बाळा मी तुझी शाळा बोलते. धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम, वा. फारच सुंदर. सार्थक एक येस, हो हो. सार्थक, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हो सर. सगळ्या शाळांची जे प्रॉब्लेम झाले आणि शाळा बंद होत्या, विद्यार्थी बाहेर होते, मूल बाहेर, आई आत, दोघांमध्ये प्रचंड मोठा पडदा कोरोनाचा भीषण. या सगळ्या याच्यामध्ये त्या शाळांना काय वाटलं असेल हे तू टिपलस बाळा, जन्माचं सार्थक झालं. फारच सुंदर. आणि हेच खरे शब्द असतात थँक्यू सर. आणि हीच खरी शब्दांची किमया असते की सार्थक या शब्दाचा जो सरांनी उत्तम पद्धतीने वापर केलेला आहे आणि हीच आपली भाषा आहे आणि हाच भाषेचा गोडवा आहे. सर, लॉकडाऊन मधील शाळा आणि लॉकडाऊन मध्ये त्यांनी जी शाळा त्याला ज्या आठवणी त्याला त्या शाळेच्या त्याला जाणवल्या आणि त्यातनंच ही कलाकृती निर्माण झालेली आहे. आणि मग इथे आता आपल्याला अशी जाणीव होते की ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. आणि खरंच आईचं आणि बाळाचं जसं नातं असतं तसं अतूट असं नातं विद्यार्थी आणि शाळेचं असतं. आणि कदाचित ही शाळा जर बोलायला लागली तर ती काय बोलेल हेच सार्थकनी शब्दरूपात आपल्या समोर मांडलं. आणि असंच उत्तमोत्तम सार्थकनी लिखाण करावं असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतं. आता पुढील प्रश्नासाठी मी आपल्या इयत्ता 9वीचा विद्यार्थी तनिष चंगेडिया याला विनंती करते की त्यांनी आपला प्रश्न सरांना विचारावा. तनिष चंगेडिया. नमस्कार सर, मी नमस्कार. तनिष चंगेडिया इयत्ता 9वी अ मध्ये शिकत आहे. मला तुम्हाला विचारावेसे वाटते की तुम्ही अनेक दिग्गज कलाकारांसोबत भूमिका निभावल्या, वेगवेगळ्या नाटकात, चित्रपटात व मालिकात. तर त्यातील एखादा तुम्ही अविस्मरणीय प्रसंग सांगू शकाल का? हो, असे पुष्कळ प्रसंग आहेत अविस्मरणीय सांगण्यासारखे. बसला तिथे तर तुमचा वेळही जाईल आणि माझाही वेळ जाईल. पण एक छोटासा प्रसंग सांग. कधी कधी काय होतं नाटकात, आणि याच्यामध्ये काम का करायचं त्याच्या पाठीमागची भूमिका एका शब्दात व्यक्त करतो की नाटकामध्ये काम करताना तुम्हाला मराठी शब्द किती वजनानं उच्चारायचा आणि तो कसा लोकांसमोर पोचवायचा हे कळतं. त्यामुळे नाटकांनी मला खूप काय दिलं, समजावून सांगितलं मला. मी निळू फुले, रामनगरकर, ज्योती चांदेकर यांच्याबरोबर काम करत होतो. नाना पाटेकरांच्या बरोबर एक पिक्चर केलं, त्यातला एक अनुभव सांगतो. एक सीन असा होता की त्या सीन मध्ये एक गिरणीवाला असतो आणि नाना पाटेकरांचा रोल जो होता तो एका पारध्याचा रोल होता. तो पारधी म्हणजे ही सगळी जी चोऱ्या माऱ्या करणारी जी लोक असतात ती, तर ती लोक त्यांच्या गावांवर बरंच संकट येतं आणि ते मला सांगत होते की तुम्ही गिरणी मालक आहात. तो येतो सिंधू, हातात ज्वारी असते आणि ती ज्वारी घेऊन तो दळायला देतो. मग मी चिडलेलो असतो त्यावेळेला आणि तो सांगतो की साहेब एवढं दळून द्या ना मला, पोटात काय नाही हो, आग पडली बघा. आणि तो गिरणी मालक चिडतो, म्हणतो तुम्ही सगळे येडे, तुम्हाला नाही अक्कल, आता जातो का हाणू मुस्कुट. प्रसंगामध्ये तो गिरणी मालक त्या नाना पाटेकरांच्या म्हणजे त्या चिंदूच्या फुसकटेत मारतो. आमची रिहर्सल झाली, माझा काय हात उचलेना त्यांच्यावर. खरं सांग, एवढा मोठा कलाकार आपण काय मुस्कुटत मारायची त्याच्या. बरं बापरे, मी दोनदा तीनदा माझा हात पर्यंत जायचा पण तो पुढे त्यांच्या गालावर चिटकायचाच नाही. पाटेकर मला म्हणाले, मास्तर इसरा तुम्ही, मी नाना पाटेकर आहे आणि असं लक्षात ठेवा की मी एक येडा विद्यार्थी आहे तुमच्या समोर. आणि मग एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही कसं मारता, कसं धरता, कसं चोंबता तसं करा. घ्या नाव देवाचं, हाना एक सटकून. आणि खरं सांगतो, मी कल्पना केली माझ्या समोर की माझ्या समोर एखादा एक उडाणटप्पू दांडगट मुलगा आहे आणि त्याला सरळ करायचे. दुसऱ्या क्षणाला शॉट पूर्ण झाला. हे मराठीने दिलं मला. मी स्वप्नात हिंडतो, स्वप्नात बांधतो तो सुंदर बंगला सागर गाठी. समोर हसरा सागर निळा, रोज बदलतो माझा बंगला जगा वेगळा. कधी येते चिमुरडी लाट, लाजत लाजत निळा घोड सावरत सावरत.
हळूच हसून ती निळी लाट देते मला आगळाच थाट, केवढा बंगला केवढी श्रीमंती, नोकर चाकर किती त्याला का गणती. बघता बघता बंगल्याभोवती हिरवी हिरवळ उगत जाते, गवत हिरवे पाने रंगीत गात राहतात वेगळं संगीत, कधी निळं कधी पारवं कधी हिरवं कधी जांभळं. संगीत असं धुंदीत फिरतं खेळायला येते दुसरी लाट, तर थरकन थरथरते बाग. सगळीकडे फुलच फुलं फुलच फुलं आणि माळी आठ. स्वप्नांच्या बागेत मी टाकतो पाऊल, टोचतो काटा आणि उतरते भूल. बागेतलं एवढंच चिमुरडं फूल नाहीसं होताना सांगतो मला, हा बंगला स्वप्नातला, तू देखील स्वप्नातलाच. या माझ्या शन्ना नवऱ्यांनी लिहिलेल्या मन पाखरू पाखरू नाटकातला हा संपूर्ण संवाद जेव्हा मी अभिनीत केला, त्यावेळेला समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या टाळ्या 5 मिनिटं सातत्यानं चालल्या होत्या. माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. हा माझा अनुभव. खूपच छान. मला असं वाटतं आता याच्या व्यतिरिक्त अजून काही असं बोलण्यासारखं नाहीच आहे, की एक व्यक्तिमत्व कसं भाषेने घडलेलं असतं. जरी शिक्षकी पेशा आहे, विषय वेगळा आहे, वाणिज्य शाखेसारख्या विषयामध्ये सर शिकवतात, आणि तरी सुद्धा एक केवळ वयाच्या लहान शालेय जीवनामध्ये ज्यांना मराठीची कविता शिकवता शिकवता मराठीचं वेड लागलं, ज्यांनी कुसुमाग्रजांपर्यंत धाव घेतली, कुसुमाग्रजांना भेटले, त्यांनी आशीर्वाद दिले, आणि त्या आशीर्वादातनं एक असं व्यक्तिमत्व तयार झालं, आणि एक असं ते तयार झालेलं व्यक्तिमत्व आज प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलं. आणि याच्या व्यतिरिक्त अजून ते काय बोलावं, की माझा मराठीचा बोलू कौतुके, माझा मराठीचा बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिका मेळवीन, असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि आज मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेचा गोडवा, महत्व व महती या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये प्राध्यापक जयंत जोरवेकर सरांनी आपले विचार मांडले. विचार मांडणे म्हणण्यापेक्षा आपल्याशी जो संवाद साधलेला आहे, मला नक्की खात्री आहे की आपल्यातले अनेक त्यांच्या या ह्याच्यातनं प्रेरित झालेले आहेत. कारण त्यांनी वि स खांडेकर, कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, जगदीश केबुडकर, सुधीर मोघे यांसारख्या साहित्यिकांच्या साहित्यकृती ऐकवून आपल्याला कृतकृत्य केलेलं आहे. आणि खरंच हे जे आहे की एक भाषा जी आपल्या एकमेकांमध्ये संवाद साधते. मनुष्य हा सामाजिक प्राणी आणि त्याला बोलणं, एकमेकांशी संवाद साधणं हा प्रत्येकाच्या दृष्टीने खरंच खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही त्यांनी आपल्याला अधोरेखित केलं की आपल्या प्रत्येकाला आपलं नाव, माझं ते नाव काय आहे आणि त्या नावाचा अर्थ काय आहे, निदान इथून तरी सुरुवात, या तरी गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. शब्दाची उत्पत्ती, शब्द संपत्ती हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे हे सरांनी आपल्याला खरंच सांगितलं आहे. आणि या क्षणी एक छोटीशी कविता आता मी सादर करते की अलवार कधी तलवार कधी, अलवार कधी तलवार कधी, पैठणी सुबक नऊवार कधी, कधी कस्तुरीचा दरवळ दैवी, कधी कस्तुरीचा दरवळ दैवी, ती सप्तसुरांची स्वार कधी, डौलात फडकते रायगडी, डौलात फडकते रायगडी, नाचते कधी भीमे काठी, ही माझी माय मराठी, माय मराठी, श्वासातील झिंग मराठी, जगण्याचा थाट मराठी, या संस्कृतीच्या पदराचा जरतारी काठ मराठी, भिडतो आवेश मराठी, भिडतो आवेश मराठी, जडतो संस्कार मराठी, मातीच्या अभिमानासाठी लढतो झुंजार मराठी, मराठीचा मळवट माथी, मराठीचा मळवट माथी, मराठी बाज शब्दांचा, हा रंग ढंग मराठी माझ्या रक्तात, माझा मराठी बाणा, रक्तात माझ्या मराठी बाणा. आता पुढील कार्यक्रमाची सूत्र मी स्मिता पाथरे मॅडम कडे देते. एक मिनिट फक्त, एकच मिनिट. बोला सर. मी आता एक स्वप्न पाहत होतो आणि या स्वप्नामध्ये मी विजय वल्लभ शाळेमध्ये विद्यार्थी आहे, ऍडमिशन घेतलेली आहे, मराठीचा तास सुरू आहे, दीपाली तारे मॅडम बोलतायत आणि ते त्यांचं ऐकताना मी भान हरपून जातो आहे. हा अनुभव मी जो 50 वर्षापूर्वी घेतला काकतकर मॅडमच्याकडून, तसाच अनुभव मला आज आला आणि असं वाटलं तुमचा शिष्य होऊन तुमच्या समोर बसावं. थँक्यू. धन्यवाद सर, खूपच धन्यवाद. आणि या भाषेच्या प्रेमापोटी आणि या विद्यार्थ्यांसाठीच या पेशामध्ये मी आहे. धन्यवाद. आता आपण व्हिडिओ सादर करा.
व्हिडिओ सादर होतोय आचार्य श्री आपल्यासमोर. विजयवल्लभ प्रायमरी स्कूलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 27 फेब्रुवारी 2022 संपूर्ण महाराष्ट्र मराठी दिन साजरा करत आहे. आमच्या विजयवल्लभ स्कूलमध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने निर्माण केलेले जे शैक्षणिक साहित्य आहे त्याचं प्रदर्शन भरविले आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद लुटला आहे. हे आईस्क्रीमच्या स्टिक्स वरून बनलेलं आहे. ही आईस्क्रीमच्या स्टिक्स आहेत. हे आहे घर, हे आहे नळ. ह्याच्यातून आम्ही रोज वाचतो. हे पेपर कपने बनवलेले फुलं आहे. हे ऑचे, हे ॲचे शब्द आम्ही रोज वाचतो. ही पेपर प्लेट आहे. यावर सगळ्या भाज्यांची नावे आहेत. यातून आम्ही रोज भाज्यांची नावे वाचतो. ही काळी पेटी आहे. याच्यात खच्या 12 घडीचे सर्व शब्द आहेत. याच्यातून आम्ही वाचतो. हा मुळाक्षराचा तक्ता आहे. आम्ही हे रोज वाचतो. शैक्षणिक साहित्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी घेतला. अशाच पद्धत वेगवेगळे उपक्रम घेऊन अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम घेऊन शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मराठीची अधिकाधिक आवड निर्माण करण्यासाठी सर्व शिक्षकगण सदैव प्रयत्नशील असतात. आता यापुढील कार्यक्रमाची सूत्र मी स्मिता पात्रे मॅडमकडे जाते. धन्यवाद. आचार्य श्री विजयवल्लभ शाळेच्या वतीने मी स्मिता पात्रे वेबिनारला लाभलेले आमचे माननीय प्रमुख पाहुणे प्राध्यापक जयंत जोरवेकर यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. शाळेचे अध्यक्ष श्री सुभाषजी परमार सर, समिती सदस्य, ट्रस्टी सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि प्रिय विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी आमच्या तांत्रिक टीमचे अतुलनीय समर्थन आणि समन्वयासाठी विशेष आभार. आमच्या उत्साही आणि उत्साहवर्धक प्रेक्षकांना आमच्या फेसबुक लाईव्ह वेबिनारमध्ये सामील होण्यासाठी आणि त्यांच्या मौल्यवान टिप्पण्याद्वारे आमचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हा सर्वांचे आभार. वेगवेगळ्या विषयांवर अधिक माहिती मिळवण्यासाठी आचार्य श्री विजयवल्लभ शाळेशी संपर्कात रहा. धन्यवाद. Acharya Shri Vijay Vallabh School, Pune, India. Thanks all our viewers for giving their overwhelming response. Thanks to our today's eminent speaker. A special thanks to our chairman, Shri Subhashji Parmar. A big thanks to our organizing team, Mrs. Snehal Khataukar, Principal, Mr. Kalpesh Darji, Team Leader, Mrs. Dipali Tare, Teacher, Mrs. Smita Patre, Teacher, Mrs. Itisha Shah, Teacher, Miss Bhavika Rathod, Teacher, Miss Urvisha Rathod, Teacher, Mrs. Aparna Dhaigude, team member. Once again, thank you all. Thank you all the viewers for watching this webinar. We look forward seeing you next Sunday for yet another interesting webinar. Till then, stay tuned. Thank you.